लाडक्या बहिणींच्या पैशांवर लाडक्या भावांचा डल्ला आहे। तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय। लाडक्या भावांच्या खिशात 21,44,00,000 रुपये गेलेले आहेत, तर सरकारला 21 कोटींचा भुर्दंड हा बसलेला आहे। काही पुरुषांनीच बहिणींच्या नावानं हे पैसे लाटलेले आहेत। 65 वर्षांवरील महिलांना या योजनेचा लाभ घेताच येत नाही। या योजनेमध्ये काही पुरुषांनी घुसखोरी केलेली आहे। 65 वर्षांवरील 2,87,803 वयोवृद्ध महिलांनी लाभ घेतलाय। दहा महिन्यात 431,70,00,000 रुपये संबंधितांच्या बँक खात्यात सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे सरकारची ही फसवणूक झाली आहे। एका घरातील 2 महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे, जो घेता येत नाही असा नियम आहे। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभ घेतलेली 7,97,751 प्रकरणं समोर आली आहेत। तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय। लाडक्या भावांच्या खिशात तब्बल 21,44,00,000 रुपये गेलेत। महिलांची नावं वापरून 2,36,014 पुरुषांनी लाभ उकळल्याचा संशय आहे। या प्रकरणी आता अर्जांच्या छाननीचं काम हे सुरू झालंय। $14,298 पुरुषांनी या योजनेचा नेमका लाभ घेतलाच कसा, असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय। या योजनेमध्ये लाडक्या भावांना कुणी घुसवलं, हाही सवाल उपस्थित झालाय। अर्जांची छाननी करताना याची पडताळणी का केली नाही, हाही सवाल आहे। सरकारला झालेल्या 21 कोटी भुर्दंडाला आता जबाबदार कोण, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। सर, लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो 4,298 पुरुषांनी घेतलेला आहे। लाडक्या बहिणीचा लाभ 4,298 पुरुषांनी घेतलेला आहे। यामध्ये 51,44,00,000 रुपयांची वाटप देखील यामध्ये झालेली अशी माहिती आता व्यवस्थित तपासलं ना, ते जे 4,000 जे ते उभाटावालेच असते, लुटायची सवय त्यालाच लागली। तर 2.5 वर्षाच्या काळात खिचडी चोर, रेमडेसिवीर चोर ही कामं त्यांनीच केलेत। तर त्याच्यामध्ये खरंच चौकशी केली पाहिजे सरकारने की त्यात उभाटला ते किती कार्यक्रम, कारण बाकीचे लोक करणार नाहीत। असं दुसऱ्यांचं लुटून खायचं ही त्यांची संस्कृती आहे। आमच्या आदिती तटकरे ताई त्याच्यावर ती चूक सुधारतील। त्या फार अतिशय प्रामाणिक पद्धतीने या याद्यांवर त्या काम करतायत। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आमच्या महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे। म्हणून कुठेही या याद्यांमध्ये अशा कुठल्याही चुका असतील, कुठे कुठे तर 2-2, 3-3 पण नावं घातलेली आहेत, तर ह्या याद्या जोपर्यंत आपण सुधारणार नाहीत, आणि म्हणून त्याचे अगर काही पुरुषांची अगर नावं आली असतील तर निश्चित पद्धतीने ते सुधारले जातील, एवढा माझा विश्वास आहे।